नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7च्या या खास रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या या खास रिपोर्टचा हा खास विषय आहे पंढरपूर. परितयापाशी पांडवा, मी हरपला गिरसावा, जेथे नाम घोषू बरवा, करती माझा. भक्तियोगाची महती आणि मर्म सांगणाऱ्या या अध्यायात संत ज्ञानदेवांनी या ओवीमधून तो भावाचा भुकेला भगवंत, हा भक्त भाविकांना नेमका कुठे सापडतो ते मोठ्या मार्मिकपणे सांगितलं आहे. देवा, आम्ही तुला कुठे शोधायचे, कुठे पाहायचे, या आर्त अर्जुनाच्या प्रश्नास उत्तर देताना भगवान श्रीकृष्णाने सांगितले की मी माझ्या भक्तांनी कितीही शोध घेतला तरी त्यांना मठ, मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात सापडत नाही. मी जप करताना त्याच्या जपात किंवा तपाचरण करणाऱ्या तपस्वी यांना त्यांच्या तपातही सहजासहजी भेटत नाही. मग मी भेटतो कुठे? तर मी जिथे जिथे माझे भक्त हे आर्तभावाने नामाचा गजर करत असतात, जिथे माझ्या नामाचे अनुसंधान चाललेले असते, जिथे नामघोष चाललेला असतो, तिथे मी त्यांना त्या नाम संकीर्तनाचे रंगी माझे देवपण विसरून नाचताना भेटतो. मी माझ्या वारकऱ्यांना त्यांच्या वारीतील नामघोषाबरोबरच उचललेल्या प्रत्येक पावलागणिक भेटत असतो. मी माझ्या भक्तांच्या पायाखाली माझे काळीज अंतरत असतो. देवभक्तास नेमका कुठे भेटतो याचे उत्तर देणाऱ्या या ओळीमधला आणखी एक महत्त्वाचा शब्द म्हणजे बरवा. आता इथे आपल्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक आहे की ह्या बरवाचा नेमका अर्थ काय? कारण बरवा म्हणजे चांगला एवढा शाब्दिक अर्थ आपल्याला माहीत असतो. पण इथे या ओवीमध्ये या बरवा या शब्दाचा मागचा अर्थ असा आहे की बरवा म्हणजे मनापासून, चित्तापासून, जिथे भक्तांकडून मनापासून, चित्तापासून माझे नाम घेतले जाते, तिथे मी त्यास भेटतो. मी भुकेला आहे तो त्या चित्तापासून केलेल्या भक्तीचा, मनापासून टाहो फोडून मारलेल्या हाकेचा, देहभान विसरून माझ्या केलेल्या नामघोषाचा. तो देव त्या नामदेवाधिक संतांना वाळवंटातील कीर्तन रंगात भेटतो. कारण तो हरी नेमकेपणाने सापडण्याची जागा ही तीच आहे. त्याच्यासाठी धावत येत असे तसाच भगवंत हा सुद्धा भक्तांच्या भावपूर्ण हाकेला ओ देतो, त्याच्या साधेस प्रतिसाद देतो, भक्तापाशी धावून येतो. माझ्या प्रिय भक्तांना जर मला पाहायचं, भेटायचं आणि शोधायचं असेल तर मी नेमका कुठे भेटतो याचं नेमकं उत्तर देताना भगवंतांनीच स्वतः हे सांगून ठेवलंय. विठोबाला नेमकंच एका सावळ्या रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केलं आहे. कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो. कधी कधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हे मूलतः एकेश्वरवादी, गैरविधीवादी, भक्ती चालित, महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या ब्राह्मणी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. विठोबा मंदिर पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिका भोवती फिरतात, ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते. आणि वारकरी श्रद्धेच्या कवी संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरतो. वारकरी कवी संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तिगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. विठोबाला समर्पित इतर भक्ती साहित्यात रहिदासाची कन्नड स्तोत्र आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधींशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी आवृत्तांचे समावेश आहे. आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला विठोबाचे सर्वात महत्त्वाचे सण होतात. विठोबा आणि त्यांच्या संप्रदायाचे इतिहास लेखन हे त्यांच्या नावाबाबतही सतत चर्चित असते. जरी त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचे मुख्य मंदिर अशा प्रकारे वादविवाद होत असेल तरी ते 13व्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या स्पष्ट पुरावे आहेत. दिनांचा दयाळू, भक्त काम कल्पप्रदू आणि
योगी या दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग असं म्हणतात. श्रींचे मुख उभट आहेत, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमणी आहे, पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्री वत्सल लांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब काराभ्याम धृतो येन तत्साम असे. आद्य शंकराचार्यांनी श्री विठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचं देठ असून हात उताणा आहे. अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृग ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलांपर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्त केशी आहे. नावाच्या दासीने बोट लावलेली खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. श्रींचे चरण स्पर्श दर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊन समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे. तर पंढरपूर वारीच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच नवनवीन विशेष विषयांना घेऊन आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7.